कोल्हा आणि उंदीर. एक दिवस एक कोल्हा जंगलात भटकत होता. त्याला खूप भूक लागली होती. तेवढ्यात त्याला उंदराची एक टोळी दिसली. वाह उंदीर, पण आत्ता हल्ला केला तर एकच मिळेल. रोज उंदीर खायची काहीतरी युक्ती करायला हवी. कोल्ह्याने उंदरांचा बिळापर्यंत पाठलाग केला. सगळे उंदीर बिळात गेल्यावर तो सूर्याकडे पाहत तोंड उघडून एका पायावर उभा राहिला. काही वेळाने उंदीर बाहेर आले. तिथे कोल्ह्याला पाहून त्यांचा राजा पुढे झाला. काय कोल्होबा, आज काय एका पायावर काय? अरे चारी पाय टेकले तर जमिनीला माझे ओझे नाही का होणार? आणि तोंड का उघडे आहे? मी हवा खाऊनच जगतो. आणि सूर्याकडे का पाहताय? सूर्याची प्रार्थना करतोय. अरे वा वा, महान साधू दिसतायत. मी धन्य झालो. आम्ही रोज तुमची सकाळ संध्याकाळ पूजा करू. आहा, माझी युक्ती सफल झाली वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उंदीर यायची वेळ झाली. चला एका पायावर उभा राहतो. महाराज, प्रणाम स्वीकार करावा. कोल्ह्याची पूजा करून उंदीर खाणं शोधायला बाहेर पडले. कोल्ह्याने चपळाईने शेवटचा उंदीर पकडून मटकावला. असे अनेक दिवस कोल्हा शेवटचा उंदीर पकडून खात होता. आणि मग एक दिवस, अरे हे काय? तो कोल्हा तर फक्त हवेवर जगतो आणि आता दिवसेंदिवस जाडाच होत चाललाय. काय कारण असेल महाराज? काही कळत नाहीये, पण आपली संख्या मात्र घटत चाललीये. हा कोल्हा माझ्या मित्रांना खातो की काय? मला काहीतरी युक्ती करून शोधायलाच हवंय. त्या संध्याकाळी सगळे उंदीर बाहेर पडण्याआधी, थांबा, आज तुम्ही सगळे आधी जा. मी शेवटी जातो. जर का माझी शंका खरी असेल तर हा कोल्हा माझ्यावर नक्की हल्ला करेल. मला सावध राहायला हवं. आणि तसंच झालं. राजा बाहेर येताच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली. पण राजा वेळीच बाजूला झाला आणि कोल्हा तोंडावर आपटला. आता तुझं बिंग फुटलं कोल्होबा. राजा आणि बाकी उंदरांनी कोल्ह्यावर जोरदार हल्ला करून त्याला मारून टाकले. आणि उंदरांना चांगलीच मोठी मेजवानी मिळाली. शत्रूवर कधीही विश्वास ठेवू नये.